राज्याच्या मंत्रिमंडळ शपथविधीचा मुहूर्त जरी निघाला मात्र नावं काही निश्चित होत नाहीये आणि ज्या पद्धतीनं महायुतीच्या बैठकांच्या चर्चा होतात आणि त्यानंतर त्या बैठकी रद्द होतात हे सलग 3 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री जे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याला गेले, त्यानंतर मुंबईत परतले, मुंबईत त्यांची तब्येत खराब झाली, त्यानंतर त्यांनी आजच्या सर्व बैठकी रद्द केल्या। दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीत येतील अशी माहिती पुढे आली, पण शेवटी अजित पवार आपल्या कुटुंबासह दिल्लीत दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार ह्या दिल्लीतच आहे कारण की हिवाळी अधिवेशन सुरू आहे, पण दरम्यान पार्थ पवार आणि अजित पवार दिल्लीत दाखल झाले आणि खास करून आता ते हे जे निवासस्थान दिसतंय हे निवासस्थान आहे प्रफुल्ल पटेल यांचं। प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सुनील तटकरे जे प्रदेशस्थ ते दाखल झालेले आहे, प्रफुल्ल पटेल दाखल झालेले आहेत। सोबतच जर बघितलं आपण तर पार्थ पवार देखील आणि नुकतीच सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये बैठक सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे। ही बैठक कशासाठी? ते बैठक आहे शपथविधी कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खात्यात किती मंत्रिपद असावे या संदर्भात ही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। कारण की या संदर्भात चर्चा आहे की अजित पवार यांच्यासोबत अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू ठरलेले आहेत, त्यांच्यासोबत ही एक बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ज्या पद्धतीनं खास करून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आणि त्यानंतर आता अजित पवार देखील यांच्यासोबत देखील व्यक्तिगत स्तरावरती 1-to-1 बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण की अजित पवार यांना जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही प्रस्ताव दिले होते, त्या प्रस्तावाच्या आधारावर त्यांना काही प्रस्ताव मान्य आहेत का आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने म्हणजे अजित पवारांच्या वतीने काही प्रस्ताव देण्यात आले होते, त्या प्रस्तावामध्ये खास करून अमित शहा यांची काय भूमिका आहे किंवा अमित शहा यांना ते प्रस्ताव मान्य आहेत का या संदर्भात चर्चा करायची आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत दाखल होतील अशा प्रकारची चर्चा आहे। अजित पवारांसोबत व्यक्तिगत बैठक झाल्यानंतर होऊ शकतं त्यांना जे काही मंत्रिपद जशी त्यांची मागणी आहे की अर्थ खातं त्यांना देण्यात यावं तर त्या संदर्भात आणि सोबतच ज्या पद्धतीचं सूत्र ठरलेलं आहे 25-10-7चं त्यानुसार 7 मंत्रिपद देण्यात 7 मंत्रिपद कुठले जास्तीत जास्त त्यांचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त कॅबिनेट मंत्रिपद त्यांनी घ्यावे यासाठी त्यांचा रोग जो आहे किंवा त्यांचा जो दबाव आहे तो खास करून मांडण्याचा प्रयत्न होता। पण ज्या पद्धतीनं संख्याबळ जरी बघितलं आपण तर भारतीय जनता पक्षावर दबाव कोणीही आणू शकत नाही कारण की अशा प्रकारे संख्याबळ आहे। पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष असतो किंवा अजित पवार हे दोघंही अतिशय जवळ आले आणि त्याचमुळे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला त्यांनी सर्वात प्रथम पाठिंबा दिला आणि त्यांनी म्हटलं की भारतीय जनता पक्षात सर्वात जास्त आमदार आहेत त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे की त्यांचा मुख्यमंत्री व्हावा। त्यानंतर जे नुकतीच दोन दिवसापूर्वी जे साधारणतः शुक्रवारी जर बघितलं आपण तर साधारणतः एकनाथ शिंदे त्यानंतर जे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शहाच्या निवासस्थानी साधारणतः 2 तास चर्चा झाली आणि त्यामध्ये साधारणतः जे प्रस्ताव द्यायचे होते त्या प्रस्ताव दिल्यानंतर त्यावरती अंतिम निर्णय आज होणार होता, पण आजही त्यावरती अंतिम निर्णय होऊ शकला नाही कारण की अमित शहा साधारणतः सायंकाळी 8 वाजेपर्यंत व्यस्त होते। त्यानंतर अजित पवार दिल्लीत दाखल झाले। होऊ शकतं आता अमित शहा आणि अजित पवार यांची एक वेगळी बैठक होईल आणि त्या बैठकीच्या माध्यमातून कुठेतरी असं म्हणावं लागेल की महायुतीमध्ये जो फॉर्म्युला निश्चित झाला त्यानुसार मंत्रिमंडळ शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साधारणतः 7 मंत्री असावे असा प्रयत्न असणार आहे। या खात्यांमध्ये जर बघितलं अर्थ खातं त्यांच्याकडे महत्त्वाचं आहे आणि यापूर्वी जसे आदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण मंत्रालय त्यांच्याकडे होतं तर त्यानुसार आदिती तटकरे देखील मुख्य या मंत्रिमंडळात राहावं असा प्रयत्न असणार आहे। एक आदिवासी एक मुस्लिम नरहरी झिरवळ यांच्या नावाची देखील चर्चा आहे, मुस्लिम नावाची देखील चर्चा आहे, त्यांना ते नाव निश्चित करायचं आहे कारण की ज्या पद्धतीनं दावा केला होता अजित पवारांच्या वतीने जास्तीत जास्त मुस्लिम आम्ही उमेदवार देऊ आणि त्यानुसार त्यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण प्रचार यंत्रणा राबवली होती त्यामध्ये त्यांचा अल्पसंख्याकांना मोठा त्यांनी प्रयत्न केला होता की अल्पसंख्याक समाज आपल्याकडे यावा तर त्यानुसार ते प्रयत्न करत आहे की त्यांना देखील एक मंत्रिपद मिळावं। त्यामुळे आता जी बैठक सुरू आहे या बैठकीनंतर कोणाची नावं पुढे येतात आणि साधारणतः कुठल्या याच्यावरती चर्चा होतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। अमित शहांसोबत जे चर्चा होईल त्यातून अंतिम निर्णय पुढे येईल की साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती मंत्रिपद मिळाले। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विप्लवसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत।